आहेत त्यामुळे सहकार्य करा मित्रांनो प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे. कारण की आपल्या गावातील ही स्पर्धा आणि त्यासाठी संपूर्ण आपण पाहतोय महिला वर्ग असतील, त्यानंतर आपले वरिष्ठ नागरिक असतील, लहान मुलांपासून लहान मुलींपासून संपूर्ण आज गर्दी जमली आहे. कारण की फक्त आणि फक्त निमित्त एकच आहे, ही स्पर्धा कशा प्रकारे सक्सेस होईल त्याचा पूर्णपणे इथे ताकीद घेतली संपूर्ण या स्पर्धेच्या आयोजन कमिटीने. कौतुक करावं तितकं कमी. अखंड आपण पाहतोय महाराष्ट्राला बाग पाडलं बानकोट या गावामध्ये लक्ष देण्यासाठी. त्याचं कारण फक्त आणि फक्त ही ईद फेस्टिवल 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. सीझन दुसरं, पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं मातबदार पर्व आणि एक ऐतिहासिक पर्व तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. सर या मॅचला सुरुवात होते. दुसरी मॅच एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम एम बादशाह. मगच्या मॅच मध्ये बादशाह जरूर ठरलाय, परंतु या मॅच मध्ये देखील समोर अफजल अव्वल बी हा संघ आहे. मगाशी आपण पाहिलं आणि त्यांचे शुभाशय आपण करतोय यथोचित मान सन्मान साहेबांचा. रशीद भाई यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय आसिफजी मुकादम साहेब ते देखील आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण करतोय. मुख्य व्यासपीठावरती मांदी आळी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. सातत्याने कायम असणारे व्यक्तिमत्व, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण साहेब या स्पर्धेला भेट दिली, आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेली ऑन गोईंग मॅच. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम एम बादशाह आणि दुसऱ्या बाजूला अफजल अव्वल बी हा संघ खेळतोय. टॉस जिंकलाय टीम फिल्डिंग करत असताना अर्थातच एम बादशाह संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, धाडसी निर्णय. आणि समोरच्या टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. पहिला धक्का लागला टीमला. सोहेल बॅक टू डकआउट. सोहेबला आपण पाहतोय बॅक टू डकआउट आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कामरानला आपण पाहतोय पहिला बॉल फेस केला, एकदम मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हार्ड हिटर ऑफ बानकोट अर्थातच आसिमला आपण पाहतोय. बॉलत यार इम्रान वर्सेस कामरान हा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती इम्रानला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल तयार. बॅकफुटला पंच केलाय. क्या फटकाय लाजवाब पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. थोडंसं यावेळेस इंच चुकलं 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा एकवडल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग. शेवटचा बॉल. क्या बात आहे. चॉप केला. लेट कट खेळलेत आणि एकदम मिळेल गोष्टांकित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतंय. धावफलक पोहोचले 6 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असीमला. भरपूर मेहनत या मुलाची आहे, कारण की विशेष कौतुक करेन सातत्याने आपण जर पाहिलं तर गेले 3 ते 4 महिन्यापासून या स्पर्धेची अगदी शहानिशा करतायत आणि पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती होती. आणि आज खरं तर आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दियान. बॉलर. स्ट्राईक एंडला असीम.
बानकोटचा हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, क्या बात आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतो. एकदम मिळेल असंच बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल होता, नोचा कॉल आलाय, पाहावं लागेल यावेळेस मैदानात घडलंय काय. फुलटॉस बॉल होता, टोल केला होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर तयार होते आणि नोच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जम पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल आलाय, क्या बात आहे, नो बॉल पाहायला मिळतोय. नो नसता तरी देखील वाईट आपल्याला पाहायला मिळालं असतं, एक्स्ट्रा धाव होतीच, ते लिहिलंच होतं नशिबात. आडवा बॅट खबरच्या दिशेने फटका सजवला, एकदम मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 डबल डिजिट मध्ये धावफलक आहे, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात ही दोन्ही सलामीर जोडी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतात. पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक घरोघरात कॅप्चर करण्यात येते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाहेर फेकून दिल्या बॉलला, त्याच प्रकारे स्वतःला देखील बाहेर जावं लागेल. भरपूर मेहनत करतात ते देखील संध्याकाळच्या सत्रापासून. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी. फलकावरती हळू नसा, नाहीतर झोपताना पण वांदे होतील. चला 14 धावा धावफलकावरती, 14 ऑन बोर्ड, 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉल तयार आहे, दियान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त, शेवटचे 2 बॉल. क्या बात आहे, चॉप केलं, दिशा दाखवण्याचं काम अझीमला आपण पाहतो. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये, छोटे मिया बडे मिया A1 जोडी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलं, गॅपचा सिलेक्शन पाहायला मिळतोय, क्या बात आहे, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, फेकून दिला, अरे खा. पाठीचे 15 धावा धावफलकावरती आहेत, 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळतात. एकोणीस 19. पुन्हा एकदा बॉल यार. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला, ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला तर अखंड अंडरआर्म क्रिकेटला ज्यांनी भाग पडलं बानकोट या गावामध्ये लक्ष देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असीमला आपण पाहतोय. असीम मिरकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक आर्डेटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. रत्नागिरी जिल्हा, मंदनगड तालुका, बानकोट एक गाव आणि त्यामधील तारा सितारा अर्थातच असीम मिरकर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर, फटका लाजवाब पाहायला मिळतो आणि 2 धावा मिळतील. बॅक टू बॅक सेकंड इन रो 2-2 धावा आल्या. टोटल 4 धावा 2 बॉल मध्ये ऍड होतील आणि धावफलक जम पोहोचेल 23. 23 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचं अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, नोचा कॉल आलाय. नो +1. टोटल 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 25. 25 ऑन बोर्ड. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय असीम मैदानाच्या आतमध्ये.
आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय. अजून एक चौकार आलाय, दमदार पॉवरफुल पॉवर पॅक चौकार. नुसता मध्ये मध्ये येतोय. घ्या त्याला, घ्या कोणीतरी टीम मध्ये घ्या त्याला. 29 धावा फलकावरती. 29. शेवटचे 3 बॉल. फुलटॉस बॉल, नोचा कॉल. नो +2 टोटल 3 धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे. चुका चुका आणि फक्त चुकाच पाहायला मिळतात. 3 धावा ऍड होतील. धावफलक पोहोचेल 32-32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 धावा उर्वरित. 3 बॉल अजूनही उर्वरित मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, अजून एक नो बॉल. नो +2. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं दिवाळी आली आणि बोनस देखील चालू आहे. नक्कीच आसिमची दहशत आहे. जेव्हा जेव्हा आसिम मैदानात येतो तेव्हा तेव्हा समोरचा आपण पाहते गोलंदाज त्याला घाम फुटतो. त्याचप्रमाणे आता देखील गोलंदाजी चालू आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे आसिमला ते देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच असं वाटतंय दिवाळी चालू आहे, बोनस देखील ऑन आहे. प्रत्येकाचं बोनस वाटतात. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले तब्बल 35 या धावसंख्येवरती. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलर चेंज झालाय. शेवटचे 3 बॉल आहेत. चला, एका बॉलरची तर धुलाई झाली आहे. दुसरा बॉलर आलाय. परंतु इथे चमत्कार घडलाय. पहिलाच बॉल वरती केलाय स्वागत. विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे. न्यू बॅटर नवीदला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 2 ते 3 धावा तरी चालतील. लॉफ्ट केलं. आल्या आल्या माघारी परततोय. सांगत असताना तू चल आसिम मैं आया. फलंदाज बाद. धावफलक जम पोहोचले 35. जरा हळूनाचा कपडे द्यायचे रिटर्न आपल्याला. 35 धावा. 35. चला नेक्स्ट मॅच आपण लुझरची पहिली मॅच आहे. एका बाजूला फाईट करत असताना ओम साई आणि त्यासमोर फाईट करेल जुआन सुपर जायंट. चला टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. विनंती असेल ओम साई आणि त्याच दरम्यान जुआन सुपर जायंट. चला टॉस साठी या. नेक्स्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सजवला लॉंग ऑनला. एकदम मिळेल. चिकित्सा सिंगल कंप्लीट झाली आणि पहिलं सत्र कंप्लीट होत असताना 36 धावा धावफलकावरती. 37 धाव्यांची आवश्यकता. नेक्स्ट
चला टॉस ओमसाई कॅप्टन आहेत का उपस्थित? ओमसाई कॅप्टन, चला ओमसाई कॅप्टन या आपण लगेच. ओमसाई कॅप्टन लास्ट अँड फायनल कॉल तुम्हाला. आणि जोहान सुपर जायंट्स 37चं टार्गेट आहे. चला जोहान सुपर जायंट्स कॅप्टन लगेच या. बघा मैदानात कोणी चालू नका, लहान लहान मुलं प्रेक्षकांना थोडे मागे घ्या. बघा विनंती. यस मॅच ऑन. दुसरं सत्र चालू आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना टीम एम बादशाह या संघाला बॉलर तयार. पहिला बॉल शादाब, ऑफ ट्रॅकर बॉल होता. त्याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्मान्य आदरणीय वसीमभाई परकर साहेबांचं इथे नुकतंच आगमन झालं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या स्पर्धेचे आपण पाहतोय ते देखील शिल्पकार आहेत. सातत्याने त्यांची देखील मदत असते. आणि मॅन ऑफ दी सिरीज साठी जी सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे ती आपण पाहतोय वसीमभाई यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या आपण वसीमभाई आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फटका सजवला होता परंतु फिल्डर तैनात आहे. वसीमभाई म्हटलं तर एक उत्कृष्ट दर्जाचे पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नुकतंच आपण पाहिलं मानगाव येथे मोठी स्पर्धा झाली होती. तिथे देखील वसीम बानकोट या नावाने हा संघ खेळत होता आणि सेमीफायनलमध्ये देखील एक चांगली खेळी करून तो संघ परास्त झाला परंतु सगळ्यांची मनं त्यांनी मात्र नक्कीच जिंकले. वसीमभाई आपण या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या देखील आपण पाहतोय त्यांचा संघही नागपूरमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. इम्रान स्ट्राइक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट्समन तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे उपयोग करत असताना आपल्या शक्तीचा चौकार तो आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं यावेळेस कंप्लीट झालंय. 4 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि आपण जर पाहिलं तर येणारे अजूनही 33 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल 33 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम एम बादशाह या संघाला. टॉस जिंकलाय टीम जोहन सुपर जायंट्स जय गणेश या संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केला बॅटिंगसाठी ओमसाई टीमला. चला वसीमभाई आपण या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण या. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. एक धावांनी काही घडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर चौकार फार महत्वाचा या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय आडवा बॅटने. ओव्हर द कव्हर हिट केलाय आणि एक धाव मिळेल. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय वसीमभाई आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मॅन ऑफ दी सिरीजची सायकल आपण पाहतोय त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा सातत्याने भरपूर मोलाचं वाटतं वसीमभाईचं असतं. आणि आज देखील या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत. भरपूर बिझी शेड्यूल असताना आसिफभाई आपले शुभाशय आपण करतोय. सन्मान्य वसीमभाई यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती आपण पाहतोय साहेब इथे उपस्थित झालेत. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि साहेबांचं यावेळी स्वागत केलं या चौकाराने. 4 धावा 4 रन्स. झाली होती. वसीम बानकोट या नावाने संघ तिथे खेळत होता. आणि वाईट बॉलला अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 10 या धावसंख्येवरती. 11 या धावसंख्येवरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. शॉर्ट मिड ऑफला फिल्डर तिथे सेट केलाय. शोएब तिथे आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावा इथे एकवडण्याचा प्रयत्न चालू आहे. 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन बोर्ड. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल लॉफ्ट केला आडवा बॅटने. फटका फसलाय. फटकाचा चटका लागलाय स्वतःच्या टीमला. इम्रान
ट्रॅकवरती अझीमला आपण पाहतोय, असीमचे मोठे बंधू आणि अझीम मिरकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्रायकिंगला बॅटर, पहिला बॉल ऑफ केला ऑन साईडला. 2 धावा मिळतील. 2 धावांनी यावेळेस काही मदत मिळणार नाहीये स्कोर कार्डला, कारण की 37 धावांचं भला मोठं लक्ष उभारण्यात आलं बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये. आता धावांचा जर विचार केला 13 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. आणि अजूनही इथून पुढे जर विचार केला तर अजूनही 23 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 24 धावांची आवश्यकता आहे. येणारे 5 बॉल 24 धावांची गरज. डंडी गुल, क्या बात है, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. समीकरण मध्ये बदलाव. चला मिकी माऊस बाहेर या. डंडी गुल बॅक टू बॅक सेकंड इन ए रो. अजून एक त्रिफळा चकी. यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आता आल्या एटीएम ऑन, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु हॅट्रिक संपादित होणार नाहीये. हॅट्रिक वाचली आहे. शुक्रिया अझीम भाई. 14 धावा धावफलकावरती, 14 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल आहे. शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल रिमेनिंग. फलंदाज इथे मात्र बाद. आधीच्या बॉलवरती आउट झाला असतं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील पाहायला मिळालं असतं, परंतु आता विकेटचं बटन. लास्ट बॉल. एका बाजूला आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती टीम अफजल अव्वल हा संघ पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सामना फिनिश झालाय, सामना जिंकला टीम अफजल 11 या संघाने. तीच माहिती पोहोचली की उद्या 2 ठिकाणी वसीमबाई फॅन क्लब हे 2 संघ खेळणार आहे. एका बाजूला आपण जर विचार केला तर वडोली फाट्यावरती एक ऐतिहासिक मैदान, त्या मैदानावरती आपण पाहतोय एक संघ खेळणार आहे, अर्थातच वसीम फॅन्स क्लब. आणि त्याच दरम्यान वसीमबाई फॅन्स क्लब आणि त्याच दरम्यान आपण तो पाहिला तर संपूर्ण बानकोट ग्रामस्थ मंडळ त्यांच्या वतीने संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला वायवट्टी सारखी एक मोठी स्पर्धा तिथे देखील होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील वसीमबाई फॅन्स क्लब हा संघ खेळणार आहे. उद्या आपण पाहतोय, मी तर म्हणेन दिवाळी सुद्धा होणार आहे की काय. 2-2 आपण पाहतोय खरातन एंट्री आणि 2 आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळेल. रायगड का आपण पाहतोय खरातन रायगड का टायगर उस्मान पटेल आयकॉन खेळतील आणि दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे देखील ॲक्शन मध्ये उद्या खेळताना पाहायला मिळणार आहे. रातन आपण जर पाहिलं तर डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व वसीमबाई आणि त्यांचे दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये उद्या खेळताना पाहायला मिळतील आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. 4 तारखेला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील, कारण की एक मोठी स्पर्धा आहे, तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सातत्याने जेव्हा बानकोटचं नाव येतं तेव्हा वसीमबाई हे प्रामुख्याने घेतलं जातं आणि आज खरं ते इथे उपस्थित आहेत, त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चल यस मॅचला आपण वळतोय पुनश्च एकदा. वडोली फाट्यावरती आपण जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपन आणि त्याचा आयकॉन आपण पाहतोय रायगड का टायगर उस्मान पटेल आणि ओपन हाफ मध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल. 3 लाख तब्बल प्रथम क्रमांक असेल खासदार चषक. आमचे लाडके आपण पाहतो आदित्य तटकरे यांनी भरवलेली स्पर्धा पाहायला मिळेल, यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा असेल आणि एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
किरण पवार, विकी भोईर इन मध्ये घेताना पाहायला मिळतील आणि अजून बरेचसे काही सरप्राईज असेल, सरप्राईज धमाका तुम्हाला नक्कीच मिळेल त्या दिवशी, कारण की वसीमभाई म्हटलं तर सरप्राईज धमाका नक्कीच पाहायला मिळतो. चल याच मॅचला होते सुरुवात. नक्कीच वसीमभाई आमच्यासोबत जोडले गेलेत खरं आता आज थेट या स्पर्धेसाठी आणि आज या महोत्सवासाठी ते उपस्थित झालेत. काय सांगाल वसीमभाई, आपण इथे उपस्थित झालात, मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही देखील पाहत असतात आणि स्वतःचा संघ देखील इन ॲक्शनमध्ये घेताना पाहायला मिळतो. वसीमभाई काय सांगाल या स्पर्धेनिमित्त, काय म्हणाल, काय शुभेच्छा द्याल या स्पर्धेसाठी? नक्कीच अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सबसे पहले अफजल अव्वल क्रिकेट क्लब इनको और तमाम तर शाकीन को जो यहाँ मौजूद है और जो लाइव जो देख रहे हैं उन सबों को ईद उल फित्र की